सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकारी यांनी साधला संवाद. ही निवडणूक कार्यकर्त्यांची. काँग्रेसची दिशा. कोणताच पदाधिकारी कोणाचं तोंड पाहत नाही. विकास करायचा असेल सत्तेतला नगरपरिषद जिल्हा परिषदमध्ये असणे अति महत्त्वाचे. त्यांनाच विकास होऊ शकतो. संपूर्ण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पक्षाच्या माध्यमातून उमेदवारांची चाचणी केली जात आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांशी चंद्रशेखर बावनकुळे यांनी संवाद साधला. त्याचप्रमाणे त्यांनी उमेदवारी कोणालाही मिळो त्याची चांगल्या परीने काम व्हावे, आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी ताकदीने काम करावे. मी अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री, नगरपरिषद असो, जिल्हा परिषद असो, नगरपंचायत असो, संपूर्ण या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा बहुमताचा सरकार अमरावती जिल्ह्यामधील झेंडा फडकवणे अति महत्त्वाचं. यासाठी संपूर्ण दर्यापूर अंजनगाव मधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. दर्यापूर अंजनगावच्या बैठकीमध्ये व्यासपीठावर 2 नगराध्यक्ष असले पाहिजे म्हणून या बैठकीला मी आलो आहे. म्हणून या बैठकीला मी आलो. काँग्रेसमध्ये अशी परिस्थिती आहे, वडेट्टीवारचं तोंड नाना पटोले पाहत नाही, नाना पटोलेचं तोंड वडेट्टीवार पाहत नाही, दोघांची तोंड तो अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पाहत नाही, तिघांची तोंड राहुल गांधी पाहत नाही. अशी काँग्रेस पार्टीची परिस्थिती आहे. काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला, कुणाकडे जाईल? कसा होईल अंजनगावचा विकास? कसा होईल दर्यापूरचा विकास? कुणाकडे जाईल? पालकमंत्र्याकडे जाईल. पालकमंत्री सही करेल, त्या पैशात तो काय करणार आहे? आणि त्यामुळं ही निवडणूक विकासाची आहे. त्याला विकासाकडे पुढवण्याचा आहे. कारण मी ठरवलंय पुढचे 4 वर्ष पालकमंत्री पदाचा सर्वात जास्त वाटा अंजनगाव सुर्जे विधानसभेला मी देणार आहे, दर्यापूर विधानसभेला. एकीकडे एक आमदार देईल, दुसरीकडे पालकमंत्री देईल, तिसरीकडे नगराध्यक्ष असेल. आणि म्हणून या भागाच्या विकासाकडे आपल्याला काम करायचं आहे. स्वराज्य संस्थेमध्ये सर्वात मोठं बहुमत आपल्याला मिळणार आहे. एक आमदार येईलच आपल्याकडे पुन्हा, जो आता तुमच्या नगरसेवकाच्या मतावर प्रवीण पोटेजी ज्याला आम्ही तिकीट देऊ तो आमदार बनणार आहे. त्याला मी सांगणार आहे की आता बाकी मतदारसंघाचे आमदार आपल्याजवळ आहे, तुम्ही दर्यापूरचा आमदार बनायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी अंजनगाव सुर्जीला सांभाळायचा आहे. अंजनगाव सुर्जी दर्यापूरला सांभाळण्याची जबाबदारी मी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आमदाराला देणार आहे, जो आमदार निवडून येणार आहे. कारण नगरपालिकेतून निवडून आलेल्या नगरसेवकाचं मत आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आमदाराला लागणार आहे. म्हणूनच प्रवीण पोटेला निवडणूक प्रमुख केला आहे. प्रवीण पोटेजी उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा आमदार झाल्यानंतर एकच मतदारसंघ सांभाळायचा आहे. त्या मतदारसंघाचं नाव आहे अंजनगाव सुर्जी दर्यापूर. सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट.